मुंबईमध्ये एक सिक्युरिटी नगरसेवक आम्हाला आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तर हे केडीएमचं पुन्हा एकदा नाशिकमध्ये तेच सूत्र मनसेकडून दाखवलं आहे. आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिली सभा नाशिकमध्ये झाली होती. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कल्याण डोंबिवलीतला विषय पूर्णपणे वेगळा आहे. राजू पाटील हे संपूर्ण पक्षासह भाजपमय झालेले आहेत. त्यांचे तिकडले नेते नाशिकमध्ये त्यांचा एक नगरसेवक निवडून आले. जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण राहत नाही. एक आता मुंबईमध्ये शरद पवार पक्षांचा एक नगरसेवक निवडून आला, तो शिंदे गटाबरोबर गेला. माझ्या माहितीप्रमाणे असं दिसतंय मला, कुठेतरी गेला इकडे तिकडे. आता नाशिकमध्ये अजून माझ्याकडे काय माहिती नाही त्या संदर्भात. अजून आमच्या का राज साहेबांशी याच्यावर चर्चा झालेली नाही, कारण मी कालच इथे आलेलो आहे. आता बघू एडीएफसीतला निर्णय घेताना राज ठाकरे असं म्हणाले होते की राजकीय लवचिकता ही राजकारणात काही प्रसिद्धी द्यावी लागते. केडीएमसी नंतर तशीच राजकीय लवचिकता त्यांनी कल्याण मध्ये नाशिकमध्ये घेतली. शक्यता आहे की कदाचित मुंबईमध्ये तशी राजकीय लवचिकता बघायला मिळू शकते. कारण काय आहे की सत्ता महत्वाची असते, महापालिकेतलं पद महत्वाचं असतं. एक स्वीकृत नगरसेवक द्या. कारण नाशिकमध्ये त्यांना स्थायी समिती, सुधार समिती, अनेक समित्यांमध्ये एका नगरसेवकाला मिळणार आहे. आश्वासन मिळालेलं आहे. हे मी आताच ऐकतोय. स्थायी समितीचं एक नगरसेवकाला स्थायी समिती, अमुक समिती, नशीब महापौर करणार नाही सांगितलं. काय तुम्ही प्रश्न विचारता? तुम्ही माननीय राज ठाकरे यांना फार कमी ओळखता बरं का. या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात शासन. तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाचा जो सोहळा झाला षण्मुखानंद हॉलला, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट फार महत्वाचं होतं. कल्याण डोंबिवली जे झालेलं आहे ते अत्यंत किळसवाण आहे. त्यांचा शब्द आहे ना, ते अत्यंत किळसवाण आहे बोललेत ते. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे.